आपण या दीप प्रज्वलनात युवराज दत्त साहेब, प्रमोद पाटील सर या ठिकाणी उपस्थित सर्व कला शिक्षक बंधू भगिनींनो, कोकण विभागाचा शिक्षक आमदार म्हणून आज पालघर जिल्ह्यामध्ये आपलं कला शिक्षण परिषद होत आहे, त्याचा स्वागत अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी स्वागत करतो। आमदार म्हणून अजून 1 वर्ष माझं झालेलं नाही निकम साहेब, अजून 1 महिना बाकी आहे आणि मी शपथच घेतली की प्रमुख ज्या शिक्षकांच्या समस्या आहेत त्या 1 वर्षभरामध्ये मला सोडवायच्या आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा सोडवल्या सुद्धा आहेत, राहिलेल्या आहेत त्याचा शेवट आता कला अध्यापक संघटनेच्या शिक्षण परिषदेतून होणार आहे असं मला वाटतंय आणि होणार, चिंता करण्याचं कारण मी मॅडम ज्यावेळेला बोलवतोय कदम मॅडम आमच्या, त्यांना सांगितले की मला साहेब बोलू नका, कारण मी साहेब नाही, तुमच्यासारखा एक सर्वसामान्य शिक्षक आहे। निकम साहेबांनी सांगितलं की मी शिक्षक होतो, सर्वसामान्य कार्यकर्ता होतो, आमदार नव्हतो, तरी आमदारासारखं काम केलं होतं आणि आता मी आमदार बनलोय। माझ्याकडे एक पॉवर आली आहे आणि ती पॉवर तुम्ही सगळ्यांनी दिली, निश्चितपणे त्याचा सदुपयोग आपल्या समस्या सोडवण्यासाठी होईल असं या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो। शालेय गुणवत्तेमध्ये कला शिक्षकाला अत्यंत अनमोलाचं स्थान आहे आणि ते टिकून देण्यासाठी ज्ञानेश्वर म्हात्रे 100% तुमच्या पाठीशी आहे। नमस्कार, मी संजय म्हात्रे, मी वसई कला अध्यापक संघाचा अध्यक्ष आहे व ठाणे पालघर जिल्हा कला अध्यापक संघाचा पदाधिकारी आहे। आज आपली 42वी कला शिक्षण परिषद 20 व 19 जानेवारी रोजी बोर्डी येथे भरत आहे। मला वाटतं कोरोना काळानंतर पहिल्यांदा ही परिषद भरत आहे, त्यामुळे राज्यभरातून आलेल्या सर्व शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद या परिषदेला मिळालेला आहे। चांगलं संकलन झालेलं आहे, भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी या परिषदेमध्ये आहे। शिक्षकांचे, कला शिक्षकांचे, क्रीडा शिक्षकांचे जे काही विविध प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्यांच्याबद्दलचा उहापोह या परिषदेमध्ये केला जाणार आहे। या कार्यक्रमामध्ये कलाविषयक, चित्रकलेविषयक प्रात्यक्षिका आहेत, नृत्यविषयक प्रात्यक्षिका आहेत, परिसंवाद आहेत, जगप्रसिद्ध शिल्पकार माननीय श्री भगवान रामपुरे यांची मुलाखत आहे, वारली चित्रकलेविषयी व्याख्यान आहे, अशी विविध व्याख्यान आहेत। रवी राग्या कोरा, निर्मापूर मालपाडा। सांगा, हे काय तुमच्या हातामध्ये आहे? हे तारपी त्याला म्हणतात, हे आहे धोदी। की पद्मश्री जिव्या सोमा म्हसेदारा यांना आपल्या महाराष्ट्र कलाध्यापक संघातर्फे जीवन गौरव पुरस्कार देखील बहाल करण्यात आलेला आहे। तर आपली जी वारली चित्रकला आहे ही साता समुद्रा पलीकडे त्यांनी नेऊन पोहोचवलेली आहे, तर नक्कीच आम्हाला या गोष्टीचा अत्यंत अभिमान आहे आणि त्यांचा हाच वारसा पुढे नेण्यासाठी असे काही आमचे कलाकार या ठिकाणी सज्ज झालेले आहेत।